सर्वांना नमस्कार। आपण वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करत आहोत आणि त्याची माहिती लोकांपर्यंत जाते आहे। त्या माहितीच्या अनुसरून लोक वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारत आहेत। असाच एक प्रश्न मला एका सबस्क्राइबरने विचारला। त्यामध्ये त्यांनी विचारलं की आधार मध्ये कोणती दुरुस्ती किती वेळा करता येते। तो व्हिडिओ आपण करणारच होतो, परंतु त्यांनी विचारल्यामुळे तो व्हिडिओ आपण आज या ठिकाणी करत आहोत। तर आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर ते सबस्क्राइब करावे व विविध माहित्या मिळवाव्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करावे। तर आधार मध्ये विविध प्रकारच्या दुरुस्त्या केल्या जातात, परंतु त्या दुरुस्त्या होत असताना प्रत्येक दुरुस्तीला एक वेगवेगळ्या प्रकारचं लिमिट आहे। या लिमिटचा आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। कोणता विषय किती वेळा दुरुस्त केला जातो, म्हणजे तुमच्या नावाची दुरुस्ती किती वेळा होती, तुमच्या जन्मतारखेची दुरुस्ती किती वेळा होती, तुमच्या जेंडरची दुरुस्ती किती वेळा होती आणि तुमच्या पत्त्याची दुरुस्ती किती वेळा होती, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत। आधारचं अनन्यसाधारण महत्त्व याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे। आधार शिवाय आपले कोणतेही सरकारी, शासकीय किंवा इतर काम होत नाहीयेत, हे आतापर्यंतचं कटू सत्य म्हणावं लागेल। कारण अनेक लोक म्हणतात आमचा आधार नाही किंवा आमचं हे नाही ते नाही, तर आम्हाला या योजनेचा लाभ होत नाही। त्यामुळे त्यांच्यासाठी तरी हे कटू सत्य मान्य करावं लागेल आपल्याला, फक्त त्या लोकांसाठी ज्यांचा आधार वगैरे क्लिअर आहे त्यांच्या दृष्टीने तर ही गोष्ट एक डॉक्युमेंटरीची आहे। त्यामुळे मी कटू शब्द हा या ठिकाणी वापरलाय, त्या बाबतीत कोणाचाही गैरसमज नसावा। पहिली गोष्ट, आधार मध्ये आपल्याला नावाची दुरुस्ती ही किती वेळा करता येते। तर आधार मध्ये नावाचं किरकोळ स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा पूर्ण नावाची दुरुस्ती असेल, व्हॅलिड डॉक्युमेंट्स असेल तर दोनदा ती करता येते। म्हणजे तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती होऊ शकते आणि लग्नानंतरचं महिलांचं नाव बदलावं लागतं, तर तशा प्रकारच्या गोष्टींमध्ये व्हॅलिड डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही दोनदा ती दुरुस्ती या ठिकाणी करू शकता। आधार मध्ये जन्मतारीख दुरुस्त करायची असेल तर ती दुरुस्ती आपण फक्त एकदा करू शकतो। आधार मधलं जन्मतारीख दुरुस्तीचा जो विषय आहे त्याचा आपण समजून घेतलं, एकदाच ती दुरुस्ती आपल्याला करता येते, त्याच्यानंतर आधार मध्ये जन्मतारीख दुरुस्तीला चान्स नसतो। अनेक लोकांनी मधल्या काळामध्ये एसटीचे तिकीट्स असतील, रेल्वेचे तिकीट्स असतील किंवा विविध योजना मिळवण्यासाठी वय वाढवणे, वय कमी करणे अशा प्रकारच्या चौकशा केल्या। व्हॅलिड डॉक्युमेंट्स असेल तर आधार मध्ये वयाची दुरुस्ती एकदाच करता येते। आधीचा काळ गेलाय, या काळामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्या बिगर कागदपत्राच्या होत नाही, कागदपत्र त्याला व्हॅलिड लागतात, हे समजून घेणं आपण गरजेचं आहे। त्यानंतर विषय येतो जेंडर बदलमध्ये। अनेकदा काय होतं, तुम्ही मेल असाल तर फिमेल होतो, फिमेल असाल तर मेल होतो, म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आपण म्हणतो। अशा पद्धतीचं जेंडरमध्ये कधी कधी सॉफ्टवेअरमध्ये किंवा एंट्री करताना नजर चुकीने अशा गोष्टी घडत असतात। तर ते जेंडर आणि ती जी दुरुस्ती आहे ती आपण एकदा दुरुस्त करू शकतो। म्हणजे त्याबद्दलही आपल्याला फक्त एक चान्स जो आहे तो UIDAI ने दिलेला आहे। अनेकदा असं होतं की आपले चान्स संपलेले असतात आणि आपल्याला दुरुस्ती करायची असते, तर अशा वेळी आपण कस्टमर केअरचा जो 1947 नंबर आहे त्या नंबरला कॉल करून याविषयीचं मार्गदर्शन जे आहे ते UIDAI कडून घेऊ शकतो। ही झाली आपल्या महत्त्वपूर्ण गोष्टींची दुरुस्तीची जी लिमिट आहे ती। आता आपण समजून घेऊया आधार मध्ये ऍड्रेस दुरुस्त करायचा, म्हणजे ऍड्रेस चेंज करायचा, तो आपण किती वेळा चेंज करू शकतो। तर आधार कार्ड मध्ये ऍड्रेस चेंज करायला लिमिट नाही, तो अनलिमिटेड आहे। तुम्ही पाहिजे तितक्या वेळा आधार कार्ड मधला ऍड्रेस जो आहे तो चेंज करू शकता। म्हणजे आधार कार्ड मध्ये ऍड्रेस बदलणं जे आहे ते साधारणतः वर्ष 6 महिन्यांनी आपल्याला त्यामध्ये करता येते। शक्यतो आपण एका ठिकाणी स्थायिक असू तर ती करण्याची गरज आपल्याला पडत नाही, परंतु आपल्याला याची माहिती असावी म्हणून ही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच व्हिडिओ जे आहे ते माझ्या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसांपासून रोज मिळत आहे। आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण हे व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचवावे व ते शेअर करावे अशी या ठिकाणी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।